बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वर्णाफाटा येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या कळस पूजन व गजानन महाराज तसेच राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हरिभक्त पारायण स्वामी हरिचैतन्यजी महाराज यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत 17 मार्च रोजी पार पडलाय। या प्रसंगी सर्वप्रथम रुहणा या गावातून मूर्तीची भव्य दिंडी पताका सह नगर प्रदक्षिणा करण्यात आली आहे। या दिंडीमध्ये जवळपास 1000 महिला सारख्या रंगांच्या साड्या नेसून हातात झेंडे, टाळ व डोक्यावर तुळशी वृंदावन कळस घेऊन सहभागी झाल्या। या निमित्ताने वर्णाफाटा ते रुहणा हे 3 किलोमीटरचे अंतर व रुहणा या संपूर्ण गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। यावेळी दिंडीतील कळस डोक्यावर असलेल्या महिलांचे व मूर्तीचे गावातील महिलांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले। मूर्तीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराचा कळसरोहण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्वामीजींच्या हस्ते करण्यात आली आहे। या सप्ताहाला बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव, खामगाव विधानसभेचे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व बऱ्याच मान्यवरांनी भेट दिली। MCN न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे, काळेगाव, खामगाव। आमच्या पंचक्रोशीमध्ये गजानन महाराजांच्या ज्या दिंड्या येतात त्या दिंड्यांना थोडंफार म्हणजे त्यांना विसावा आणि अन्नदान या संकल्पनेतून 15 वर्ष झाले त्यांनी ते सुरू केलं। पहिले छोट्या छोट्या प्रमाणावर होतं आणि आता खूपच भव्य आणि दिव्य अशा प्रमाणावर तिथे दिंड्या पण भरपूर येतात, विसावा घेतात आणि त्यांचे तिथे मुक्काम करतात आणि ते पण म्हणजे जाताना त्यांच्या प्रतिक्रिया पण खूप चांगल्या असतात की अशी एवढी छान व्यवस्था। आम्हाला असं वाटते की आपण श्री गजानन महाराज शेगाव यांच्याच भक्त निवास मध्ये आलेला आहो का। आणि आमच्या जे खेड्यापाड्यातील लोक आहे त्यांनी अगदी अशा छोट्या प्रमाणावर 25 जरी लोक आले तरी ते बायांना बोलावून त्यांना बेसन पोळी देऊन त्यांना असे जेवण देत होते। आता ते त्यांच्या संकल्पनेतून खूप मोठं तिथे आता मंदिराची स्थापना झालेली आहे। आमचे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होते की आपल्या गावामध्ये प्राण प्रतिष्ठा आमची बऱ्याच दिवसापासून स्वप्न होते, तरीही आमच्या गजानन महाराजांनी कृपा ऐकली आणि आमची इच्छा पूर्ण केली। गजानन बाबाचे खूप उपकार आहेत आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली। प्राण प्रतिष्ठा हे आमच्या गावामध्ये रोणा गावामध्ये